नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. 18 जानेवारी पौष अमावस्या आहे. त्या दिवशी घरात कोणी ज्येष्ठ व्यक्ती नसेल तर पुढील पद्धतीने स्वतःची दृष्ट काढता येईल. ही दृष्ट अमावस्येलाच का काढावी, त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. दृष्ट काढणे लागणे हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. त्याला कोणी नजर म्हणतात तर कोणी नकारात्मक ऊर्जा. ती नष्ट व्हावी आणि सगळे काही मंगलमय व्हावे म्हणून पूर्वी आई आजी विशेषतः शनिवारी अमावस्येला घरातल्या लहानग्यांची दृष्ट काढत असत. मात्र आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात कोणी व्यक्ती नसेल तर स्वतःची दृष्ट स्वतःला काढता येते का ते आता आपण पाहू. 18 जानेवारी रोजी येणारी पौष अमावस्या ही धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा प्रबळ असते असे मानले जाते. त्यामुळेच या दिवशी दृष्ट म्हणजे नजर काढण्याची परंपरा आहे. अनेक घरात ज्येष्ठ व्यक्ती नसल्यास आपण दृष्ट काढणे टाळतो, परंतु स्वतःची दृष्ट स्वतः कसे काढावी यावर आधारित ही माहिती आहे. एक म्हणजे मिठाने दृष्ट काढण्याची सोपी पद्धत. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. अमावस्येच्या दिवशी हा उपाय केल्याने विशेष लाभ होतो. यामध्ये हा उपाय करण्याची कृती जाणून घ्या. 1. पहिल्यांदा तुमच्या उजव्या मुठीत थोडे खडे मीठ किंवा साधे मीठ घ्या. त्यानंतर ताठ बसून किंवा उभे राहून खालील मंत्राचा 7 वेळा उच्चार करा. 3. तो मंत्र म्हणत असताना तुमची मूठ तुमच्या डोक्यावरून 7 वेळा अँटी क्लॉकवाईज म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने फिरवा. त्यानंतर हे मीठ लगेच बेसिनच्या सिंकमध्ये टाकून द्या आणि नळ सोडून ते वाहवून द्या. त्यानंतर मिठाचे हात स्वच्छ धुवून टाका. मंत्र पुढीलप्रमाणे आहे. प्रभावी मंत्र आहे हा. नमस्ते रुद्ररूपाय करिरूपाय ते नमः. मित्रांनो, हा उपाय अमावस्येलाच का करावा? अमावस्येला वातावरणात रजतम कणांचे प्रमाण जास्त असते. या मंत्रातील रुद्ररूप हे शिवाचे संहारक रूप आहे, जे नकारात्मकतेचा नाश करते. मिठाच्या प्रयोगामुळे शरीराभोवती असलेले नकारात्मक वलय स्वच्छ होते आणि व्यक्तीला हलके वाटते. आता आपण जाणून घेऊया या उपायाचे फायदे. तर विनाकारण येणारा मानसिक ताण या उपायामुळे कमी होतो. घरातील कलह आणि नकारात्मकता दूर होते. आरोग्यामध्ये सुधारणा जाणवते आणि कामात उत्साह येतो. अशा रीतीने अमावस्ये दिवशी हा उपाय केल्यास आपल्याला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.